यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। वसईत 8 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे। मुंबई साकीनाका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। तर वसई कामनगाव परिसरात यावेळेस कंपनीवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आलेली आहे। सिमेंट बनवणाऱ्या कंपनीत ड्रग्ज बनवत असल्याची माहिती देखील समोर आली आहे। या कारवाईमध्ये तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांकडून पुढील तपासही केला जातोय। मुंबई साकीनाका या ठिकाणीची ही सगळी कारवाई आहे। वसईमध्ये 8 कोटींचं हे ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे। साकीनाका पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे आणि तिघांना अटक केली आहे। कामनगाव परिसरातील कंपनीवर छापेमारी करत ही कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये तिघांना पोलिसांनी अटक केलेली आहे। 8 कोटींचं हे ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे। सिमेंट बनवणाऱ्या कंपनीत ड्रग्ज बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी या कंपनीवरती छापा टाकला असता या ठिकाणाहून 8 कोटींचं ड्रग्ज हे पोलिसांनी जप्त केलेलं आहे। साकीनाका पोलिसांनी जाऊन ही मोठी कारवाई केलेली आहे। सिमेंट बनवणाऱ्या कंपनीत ड्रग्ज बनवत असल्याची माहिती मिळाली आणि त्याच नंतर पोलिसांनी कारवाई करत तिघांच्या मुसक्या आवरलेल्या आहेत। या तिघांकडून आता पोलिसांकडून सविस्तर माहिती घेण्याचं काम देखील सुरू आहे। त्यामुळे या तपासात पुढे काय काय निष्पन्न होतंय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। या घडीची एक महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। वसईतून 8 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे। मुंबई साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली आहे। गोपनीय माहिती मिळाली की सेंजूर चौकाच्या जवळ साकीनाकामध्ये एक इसम अंमली पदार्थ विक्रीकरिता येणार आहे। यावरून सादिक शेख याला ताब्यात घेतलं, त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 53 ग्रॅम एमडी अंदाजे किंमत 10 लाख रुपये हा त्याच्याकडून जप्त करण्यात आला। पुढील तपासामध्ये चौकशी केली असता हा जो काही एमडी पदार्थ आहे हा कुठे बनवला जातो याचा शोध घेतला आणि आमच्या या पथकाने अथक परिश्रम करून मेहनत घेऊन 60 तासाच्या आत कामगाव वसई या ठिकाणी असलेला MK ग्रीन हा सिमेंट ब्लॉक बनवण्याचा कारखाना होता, त्या कारखान्यामधील एका शेडमध्ये छापा टाकला आणि या शेडमधून एमडी बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे। या कारवाईमध्ये त्या ठिकाणी आम्हाला 4 किलोचा एमडी पदार्थ मिळालेला आहे। त्याच प्रकारे एमडी बनवण्यासाठी उपयोगी असणारं सेंट्रिफ्युगल मशीन की जे शुद्धीकरणासाठी आणि त्याचप्रमाणे लिक्विड पासून सॉलिड बनवण्यासाठी वापरलं जातं आणि 2 रेफ्रिजरेटर 300 लिटर कॅपॅसिटीचे की जे हे स्लो कुलिंग करून जो काय सॉलिड एमडी बनवलेला आहे त्याचं क्रिस्टलायझेशन करण्यासाठी वापरलं जातं। हे